भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। 2000 लोकसंख्येच्या ओपारा गावाला पुराचा वेढा पाहायला मिळतोय। 300 पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। नागरिकांनी रात्र जागून काढली आहे। पुरामुळे गावातील संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालंय। पवनी लाखांदूर 2 तालुक्याचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। तर प्रशासनाची कोणतीच मदत न पोहोचल्यानं आता नागरिकांमध्ये रोष असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनानं तात्काळ मदत करण्याची पूरग्रस्त नागरिकांनी मागणी केली आहे। तर किराणा दुकानात पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। दिवसापासून मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि प्रशासनाने देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यासोबत आपण आता सध्या आजगाव येथील पवनी तालुक्यातील आजगाव येथे आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे ह्या संपूर्ण आजगावाला पाण्याने वेढा घातलेला आहे आणि आपण बघू शकतो की येथील पूर्ण जनजीवन अस्तव्यस्त झालेलं आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। रात्रीपासूनच मुंडले परिवाराला छतावरती जाऊन राहावं लागलेलं आहे। आपल्यासोबत मुंडले किराण्यांचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय परिस्थिती नेमकी निर्माण झालेली होती। परिस्थिती बहुत बिकट आहे आणि आपण असा ह्या नव्हता करू शकत की अशी परिस्थिती कधी येईल म्हणून जीवनात। तरी ही पहिली वेळ आहे आणि हा होण्याला कारण म्हणजे आता काय काय कारण आहे हेच कळत नाही। अजूनपर्यंत तर कधी दुकानात पाणी शिरलं नव्हतं। तिथं 3-4 फूट एक खड्डे सुनामी आल्यासारखं पाणी आलंय। काही असा चान्सच नाही मिळाला माल हटवण्याचा, त्याच्यामुळे पुरा माल खतमच झाला। तो नक्कीच जोरदार पावसाने भंडारा जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्यासोबतच अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।